केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान जे नाशिकच्या दौऱ्यावर होते, तर कांद्याचं निर्यात शुल्क जे आहे 20% ते शून्य होतील आणि सरकार त्याच्याबद्दल कांद्याच्या शेतकऱ्यांना एक दिलासा देईल अशी अपेक्षा असताना काल केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दौरा हा शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ठरलेला आहे। कारण कांद्याचं 40% निर्यात शुल्क होतं, आम्ही ते घटून 20% केलंय असं कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आलं। परंतु 40% एखादी समस्या तुम्हीच निर्माण करायची, ती समस्या अर्धवट सोडवायची आणि त्याची तुम्ही शेतकऱ्यांना सांगून कुठंतरी हे करायचं, तर ही दिशाभूल आहे। शेतकऱ्यांची प्रचंड निराशा झाली आहे। काल राज्याचे कृषी मंत्री, केंद्राचे कृषी मंत्री एकत्रित होते, सातत्याने कांद्याचे निर्यात शुल्क जे आहे 20% हे शून्य करण्याची मागणी दिल्लीतल्या अधिवेशनात असेल, राज्याच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनात असेल आम्ही मागणी केलेली होती। परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्याचं काम केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल केलेलं नाही। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। हीच आहे की कांद्याचा उत्पादन खर्च वाढत चाललाय, कांद्याला दररोज घसरण होत आहे आणि कांद्याच्यासाठी जे शेतकऱ्यांना आता बाजार समित्यांमध्ये दैनंदिन आवक वाढत आहे, त्याच्यातून जर कांद्या दरवाढीसाठी जर काही निर्णय व्हायचा असेल तर तो निर्यात शुल्क हटवणं हाच एकमेव पर्याय आहे आणि तो निर्यात शुल्क शून्य करणं हे सरकारचं काम असताना केंद्राचे कृषी मंत्री नाशिकमध्ये येऊन, महाराष्ट्रात येऊन ते रिकामी हाती कुठलाही निर्णय न करता महाराष्ट्रातून गेले, याचं आम्हाला नक्कीच शेतकऱ्यांना खंत आहे। तर केंद्र सरकारने कांद्यावरचं निर्यात शुल्क पूर्णपणे शून्य करावं हीच महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची प्रमुख मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।